माझा आवाज ऐकू येतोय ना सगळ्यांना? सगळ्यांना माझा आवाज ऐकू येतोय ना? ओके ओके ठीक आहे. बघा आपण मागच्या लेक्चरला आर्थ्रोपोडा बघितलेला. ओके, सो नेक्स्ट लेक्चर आपण बघतोय आता. आपण आर्थ्रोपोडा बघितलेला. नेक्स्ट लेक्चर वी डिस्कस नेक्स्ट फायलम वी डिस्कस दॅट इज मॉलस्का. सो मॉलस्काचा अर्थ काय? मॉलस्क म्हणजे सॉफ्ट. ज्या अॅनिमलची बॉडी सॉफ्ट आहे अशा सगळ्यांना मॉलस्कन्स मध्ये, म्हणजे अशा सगळ्या अॅनिमल्सना मॉलस्का असं म्हणतात. दे आर बिलॉंगिंग टू फायलम मॉलस्का. सो दिस इज सेकंड लार्जेस्ट फायलम. आर्थ्रोपोडाच्या नंतर सर्वात मोठा फायलम आहे. ओके, हे जे काही अॅनिमल्स आहेत दे आर आयदर फ्री लिव्हिंग ऑर सेडेंटरी, मीन्स दे अटॅच टू द सबस्ट्रॅटम. एक्वॅटिक ऑर सीन इन मार्शी प्लेसेस, म्हणजे ज्या ठिकाणी दलदल आहे, चिखल आहे, अशा ठिकाणी मिळतात. फ्यू आर टेरेस्ट्रियल, त्यातले काही टेरेस्ट्रियल आहेत. बॉडी सॉफ्ट अँड शो ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लेन. मागचा आपण बघितलं ट्यूब विदिन बॉडी प्लेन म्हणजे वेल डेव्हलप एलिमेंटरी कॅनाल, एंटीरियर माउथ, पोस्टीरियर एनस. These are bilaterally symmetrical, but few are asymmetrical. ह्याच्यामध्ये सुद्धा ना काही आहेत ते सिमेट्रिकल आहे, काही आहेत ते असिमेट्रिकल आहे. नाउ असिमेट्रिकल इज ड्यू टू बिकॉज ऑफ टॉर्शन. टॉर्शन म्हणजे ट्विस्टिंग. काही अॅनिमल मध्ये ना ट्विस्ट झालेलं असतं बॉडी, आणि ड्यू टू विच अॅनिमल आपण रेडियली बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणू शकत नाही, त्यामुळे ते असिमेट्रिकल होतं. म्हणजे इव्हन दो तुम्ही स्नेल घेतलं तर स्नेल हा असिमेट्रिकल आहे. ओके, अँड हॅव्हिंग अन ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. तर ह्यांच्यामध्ये ट्विस्टिंग होतं, त्याला म्हणतात टॉर्शन, त्याला टॉर्शन असं म्हणतात. Now they are bilaterally symmetrical triploblastic, okay, and coelomate animal. Body is made up of 3 layer: ecto, meso, endo, and coelomate means well body cavity. Now body cavity filled with fluid which is called as coelomic fluid. Now body is divided into head, foot, and visceral mass. आता हे ह्या अॅनिमल मध्ये 3 डिव्हिजन होतात: हेड, फूट आणि विसरल मास. म्हणजे याच्यामध्ये विसरा असतो, म्हणजे एलिमेंटरी कॅनल, ऑल दिस थिंग्स. The body is covered with, which is very important, by a calcareous shell, and it is unsegmented with a distinct head, muscular foot, and visceral hump. म्हणजे visceral mass म्हणजे visceral hump असं म्हणतात. The visceral mass is enclosed in a thick, जे काही visceral mass आहे, visceral mass म्हणजे कुठे? ते alimentary canal and all these things, हे सगळ्याला visceral mass, विसरा म्हणतो आपण त्याला. ते enclosed in a thick muscular fold of body called as mantle. हे ज्याच्यामध्ये enclosed आहे हे सगळं visceral mass, त्याला mantle असे म्हणतात. Now a soft and spongy layer of skin forms a mantle over the visceral hump. Now the space between the hump and the mantle is called as mantle cavity. It is infilled, feather like gills are present. So या animals मध्ये gills असतात या दोघांच्या मध्ये. It secretes, हे secrete कोण करतं? It is made up of calcium carbonate, so that is called calcareous shell. The shell may be external or internal or absent. काही जणांमध्ये असतात, काही जणांमध्ये नसतात, किंवा काही जणांमध्ये बाहेर असतात, काही जणांमध्ये आत असतात. द मस्क्युलर फूट इज प्रेझेंट ऑन दी वेंट्रल साइड. आता अॅनिमल जर बघाल ना त्याच्यामध्ये पण वेंट्रल साइड आणि डॉर्सल साइड असते. तर वेंट्रल साइडला मस्क्युलर फीट असतात. नाउ आपण डायग्राम मध्ये बघूया. द डॉर्सल डायजेस्टिव्ह सिस्टीम इज वेल डेव्हलप्ड. देयर इज अ वेल डेव्हलप्ड डायजेस्टिव्ह सिस्टीम, complete, and there are 2 opening: anterior mouth and posterior anus. Buccal cavity, that is mouth cavity, has a file like rasping organ. बक्कल कॅव्हिटी माउथ आहे, त्या माउथ मध्ये फाईल लाईक रास्पिंग ऑर्गन असतं, म्हणजे हे घेण्यासाठी. त्या ऑर्गनला म्हणतात रेड्युला, RADULA, विच इज विच प्रोव्हाइड विथ ट्रान्सवर्स रो ऑफ टीथ. म्हणजे आपल्याला जशी बक्कल कॅव्हिटी आहे, माउथ आहे, माउथला टीथ असतं, तसं ह्यांना रास्प करण्यासाठी, बरोबर ना, हे एक ऑर्गन असतं, त्या ऑर्गनला म्हणतात रेड्युला. ओके, ज्याच्यामध्ये 8 टीथ असतात, ट्रान्सवर्स रो ऑफ टीथ असतात. द अँटीरियर हेड रिजन हॅज सेन्सरी टेंटॅकल्स. आणि पुढे ना जो हेड आहे त्या हेडच्या पार्टला टेंटॅकल्स असतात. अॅनिमल बघितलं तर लक्षात येईल. एक्वॅटिक फॉर्म शो न्यूमरस फिलर लाईक गिल्स कॉल्ड एज टिनिडिया, युजफुल फॉर एक्वॅटिक रेस्पिरेशन. जेव्हा पाण्यामध्ये असतात तेव्हा त्यांचं रेस्पिरेशन त्या गोष्टी होतं. नाउ द गिल्स प्रेझेंट इन द मेंटल कॅव्हिटी, जे काही मगाशी मी रेस्पिरेशन करण्यासाठी गिल्स सांगितलं ते ह्या कॅव्हिटी मध्ये असतात.
अँड द स्पेस बिटवीन द विसरल मास विच इज अ स्पेस, ज्या दोन स्पेस मध्ये असतात विसरल मास आणि मेंटल मध्ये. टेरेस्ट्रियल फॉर्म्स मे शो प्रेझेन्स ऑफ लंग्स. जे एक्वेटिक असतात त्यांच्यामध्ये गिल्स असतात, जे टेरेस्ट्रियल असतात त्यांच्यामध्ये लंग्स असतात. नाव सर्क्युलेटरी सिस्टीम इज ऑफ ओपन टाईप. आता ह्याच्यामध्ये एक्सेप्शनल केस आहे बघा. सेपिया, एक्सेप्ट सेपिया, सेपिया सोडला तर सगळ्यांमध्ये बरोबर ना, एक्सेप्ट सेपिया विच प्रेझेंट क्लोज टाईप. सेपियामध्ये ओपन टाईप असते, बाकी सगळ्यांमध्ये एक्सेप्ट सेपिया विच possesses closed type of circulation. Now, the blood contain, हे फार महत्वाचं आहे, ब्लड कंटेन ए कॉपर कंटेनिंग ब्ल्यू रेस्पिरेटरी पिगमेंट. आपल्यामध्ये जसं रेस्पिरेटरी पिगमेंट आहे, अँड द रेस्पिरेटरी पिगमेंट इज कॉल्ड, यू नो, इन केस ऑफ अस वी हॅव रेस्पिरेटरी पिगमेंट. यू नो व्हॉट इज द नेम ऑफ द रेस्पिरेटरी पिगमेंट? रेस्पिरेटरी पिगमेंटचं नाव माहिती आहे तुम्हाला? काय आपल्यामध्ये, आपल्या ब्लड मध्ये रेस्पिरेटरी पिगमेंट आहे. व्हॉट इज द नेम ऑफ द रेस्पिरेटरी पिगमेंट? राईट, दॅट इज कॉल्ड एज हिमोग्लोबिन. सो हिमोग्लोबिन आपल्यामध्ये रेस्पिरेटरी पिगमेंट आहे. ते काय करतं, ऑक्सिजनला पकडतं. म्हणजे हिमोग्लोबिन ऍक्ट्स एज ए ट्रान्सपोर्टिंग मीडियम. सो आपल्यामध्ये ऑक्सिजनला ते पकडतं. एक ऑक्सिजनचा मॉलिक्यूल एक हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल 4 ऑक्सिजनला पकडतो आणि इट्स अ ट्रान्सपोर्टिंग मीडियम. ऑक्सिजनला सेल पर्यंत घेऊन जातो. सो हिमोग्लोबिन इज अ रेस्पिरेटरी पिगमेंट. तसं ह्यांच्यामध्ये ना, आणि दॅट्स वाय आवर ब्लड इज, बिकॉज हिमोग्लोबिन मेड अप ऑफ 2 पार्ट्स, हिम अँड ग्लोबिन. हिम इज अन आयर्न कंटेनिंग ग्रुप. सो म्हणून आपल्या ब्लडला रेड कलर आहे, ब्राईट रेड कलर आहे. तसं ह्यांच्यामध्ये ब्लड कंटेन कॉपर कंटेनिंग ब्ल्यू रेस्पिरेटरी पिगमेंट, अँड द नेम ऑफ द पिगमेंट इज हिमोसायनिन. हे लक्षात ठेवायचं, हिमोसायनिन आहे. नाव पुढचं, excretion occurs by kidney and this is also called as organ of Bojana's. Now हे एक लक्षात ठेवा, ह्यांच्यामध्ये जे एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहे, जे जे किडनी आहे, त्या किडनीला म्हणतात ऑर्गन ऑफ बोजॅनस, BOJANUS. सो ऑर्गन ऑफ बोजॅनस इज नथिंग बट द एक्सक्रिटरी पार्ट, ओके, which excretion occurs by kidney and that kidney is called as organ of Bojana's. Now nervous system is formed by 3 pairs of ganglia. बघा, आपण गँग्लिओनेटेड टाइप ऑफ नर्वस सिस्टीम बघितली. गँग्लिओनेटेड टाइप ऑफ नर्वस सिस्टीम इज मास ऑफ नर्व सेल इज कॉल्ड गँग्लिऑन. पण नॉर्मली दे आर 2 पेअर्स ऑफ गँग्लिऑन असतात, पण इकडे 3 पेअर्स असतात, म्हणजे 3 असतात, टोटल 6 असतात. 3 पेअर्स ऑफ गँग्लिऑन तयार झालेली असते. गँग्लिऑन आर इंटरकनेक्टेड बाय कमिशनर्स, म्हणजे 2 गँग्लियन्सना जोडण्यासाठी, बरोबर ना, वर एक गँग्लिया, खाली एक गँग्लिया, त्याच्या खाली एक गँग्लिया, असे मिळून गँग्लिओनेटेड टाइप ऑफ नर्वस सिस्टीम तयार होते. आणि सगळ्या गँग्लियनना जोडण्यासाठी जी इंटरकनेक्टेड कमिशनर आहे, त्याला कनेक्टिव्ह असं म्हणतात किंवा कमिशनर असं म्हणतात. नाउ नेक्स्ट, द सेन्स ऑर्गन्स सच एज आईज फॉर विजन, टेंटॅकल्स फॉर टॅक्टाइल सेन्सेशन, ऑस्फेरिडिया फॉर टेस्टिंग प्युरिटी ऑफ वॉटर आर प्रेझेंट. हा शब्द लक्षात ठेवा, ऑस्फेरिडिया. हा प्युरिटी ऑफ वॉटर, म्हणजे पाणी प्युअर आहे की नाही हे करण्यासाठी यांच्याकडे टेस्टिंग सेन्सरी ऑर्गन्स आहे, ज्याच्याने वॉटरची प्युरिटी ओळखता येते त्यांना. ओके, नाउ सेक्सेस आर सेपरेट, एनिमल्स आर मोस्टली ओव्हिपेरस, डेव्हलपमेंट इज डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट. नाउ याचं एक्झाम्पल आहे पायला. हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. आणि बघा, हा पायला आहे, बायवाल्व आहे, ऑक्टोपस आहे, डेव्हिल फिश, सेपिया, कटल फिश, नंतर केटोपिलरा, that is chiton, then pintada, that is pearl oyster, then the loligo, that is krill, then the aplysia, that is sea hare, आणि dentalium, that is called tusk shell. हे सगळे काय म्हणतात ते मॉल्युस्क आहेत. आता यांच्यामध्ये म्हणजे याची जी नावं आहेत, दुसरी नावं ही पण आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ही अशी लिहून ठेवून लक्षात ठेवून द्या तुम्ही. ओके, सो दिस इज मॉल्युस्क. याच्यानंतर अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे इकॅनोडर्माटा. बघा, ऍक्च्युली इकॅनो याचा अर्थ स्पाइन, डर्माटा याचा अर्थ स्किन. स्किन वरती स्पाइन्स असतात, त्याला म्हणतात इकॅनोडर्म. इकॅनोडर्माचं बेस्ट एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे ते म्हणजे स्टारफिश. ह्याच्यातनं एक टिपिकल गोष्ट आहे, ते मी तुम्हाला सांगितलेली अगोदर सुद्धा, जी आणि MCQ ला विचारतात नीटला. इकॅनोडर्माटा ना हा खरा रेडियल सिमेट्री आहे. रेडियल सिमेट्री म्हणजे पेंटामेरस सिमेट्री आहे, कारण त्या स्टारफिशला 5 आर्म असतात. सो रेडियल सिमेट्री इकॅनोडर्माटामध्ये स्टारफिशला. पण
स्टारफिशचा जो लार्वल स्टेज आहे त्याला म्हणतात बायपिनारिया लार्वा. हा बायपिनारिया लार्वा आहे ना, हा मात्र बायलॅटरल सिमेट्री दाखवतो. हे एक टिपिकल एक्झाम्पल आहे जे लक्षात ठेवायचंय तुम्हाला. इकॅनोडर्मा मध्ये पेंटामेरस सिमेट्री आहे, पण म्हणजे स्टारफिश मध्ये. पण स्टारफिशचा जो लार्वल स्टेजेस आहे, लार्वल स्टेज त्याला बायपिनारिया लार्वा म्हणतात. या लार्वा तो मात्र बायलॅटरल सिमेट्री आहे. तर हे लक्षात ठेवायचंय. These animals have an endoskeleton of calcareous ossicles. म्हणजे बॉडीवरती कॅल्केरियस छोटे छोटे काटे असतात. And hence the name as echinoderm, that is spiny body made up of calcium carbonate. These are exclusively marine, solitary, sedentary or free living and beneath with organ system level of organization. त्यांची organ system level आहे. Now these are bilaterally symmetrical triploblastic and coelomate animals with pentamerous symmetry. That is, pentamerous symmetry is very important. The body may be spherical, elongated and star-shaped. The adult echinoderms are radially symmetrical, but the larva, that is bipinnate larva, are bilaterally symmetrical. That is very important. Now, हे starfish आहे. बघा, ह्या स्टारफिशचा ना दोन पार्ट आहेत. हे ओरल सरफेस आहे, ॲबोरल सरफेस आहे म्हणजे मागची बाजू, आणि ओरल सरफेस आहे म्हणजे पुढची बाजू. ओरल सरफेसला माउथ असतं आणि ॲबोरल सरफेसला ॲनस असतो. या ॲबोरल सरफेस मध्ये ना ह्या सगळ्या दिसतायत त्या ट्यूब फीट आहेत. हे जे दिसतायत ना आर्मला लागून जे सगळ्या दिसतायत त्या सगळ्या ट्यूब फीट आहे. म्हणजे ही दिसते तुम्हाला ही, बरोबर. या सगळ्या ट्यूब फीट आहेत. ही जी काय दिसते सगळ्या ट्यूब फीट आहे. 5 ट्यूब फीट आहेत, बरोबर. आणि या या छोट्या छोट्या दिसतात त्या सगळ्या मेन ट्यूबला असणाऱ्या या सगळ्या ट्यूब फीट आहेत. या ट्यूब फीट मधनं काय होतं माहितीये का, पाणी आत जातं. ह्याच्या दिसतात त्या सगळ्या स्पाइन्स दिसतात तुम्हाला, सगळ्या स्पाइन्स आहेत. ओके. आणि हे आर्म आहेत, 1 2 3 4 5 आर्म आहेत. ओरल सरफेसला माउथ आहे आणि ॲबोरल सरफेसला काय ॲनस आहे. ओके. नाव बघूया आपण. द बॉडी इज डिवायडेड. बॉडी इज विदाउट डेफिनेट बॉडी डिव्हिजन. इन्स्टेड ऑफ देअर आर 2 साइड्स ॲज ओरल अँड ॲबोरल. व्यवस्थित डिव्हिजन नाहीये, पण त्याला ओरल आणि ॲबोरल साइड अशा 2 साइड्स आहेत त्याला. द डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कम्प्लीट. माउथ इज वेंट्रली प्रेझेंट. वेंट्रल साइडला माउथ आहे ज्याला आपण ओरल सरफेस म्हणतो, आणि डॉर्सल साइडला म्हणजे मागची जी साइड आहे, बरोबर ना, म्हणजे डॉर्सल साइडला त्याला आपण ॲबोरल सरफेस म्हणतो जिकडे ॲनस आहे. Now, the most distinct features of echinoderms are presence of water vascular system. ही अतिशय महत्वाची आहे, जी मी तुम्हाला दाखवतो कशी आहे ती. Which helps, ही वॉटर वॉस्क्युलर सिस्टीम ना सगळी कामं करते. हेल्प्स इन लोकोमोशन, कॅप्चर्ड अँड ट्रान्सपोर्ट ऑफ फूड अँड रेस्पिरेशन. म्हणजे लोकोमोशन पण करणार, फूड पण कॅप्चर करणार आणि ट्रान्सपोर्ट पण करणार फूड आणि रेस्पिरेशन. रेस्पिरेशन इज परफॉर्म बाय पेरिस्टोमिनल गिल्स, पॅपिले, रेस्पिरेटरी ट्री एक्सेट्रा. हे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत जे रेस्पिरेशन करून आणतात. सर्क्युलेटरी सिस्टीम अँड एक्सक्रीटरी सिस्टीम इज ऍबसेंट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचं कारण का, तर सर्क्युलेशनचं काम हे वॉटर वॉस्क्युलर सिस्टीम करतं, एक्सक्रीटरीचं काम पण वॉटर वॉस्क्युलर सिस्टीम करतं. सो इकडे वॉटर वॉस्क्युलर सिस्टीमचा तिकडे उपयोग होतो. नर्वस सिस्टीम इज सिम्पल विथ अ नर्व रिंग अराउंड माउथ. बघा, जो माउथ आहे त्या माउथच्या बाजूला सगळे नर्व रिंग आहे, आणि नर्व रिंग कडनं निघणारे सगळे आर्म आहेत, म्हणजे माउथच्या बाजूला निघणारे जे आर्म आहेत, ह्या प्रत्येक आर्मला जाणारे सगळे नर्व्स आहेत. म्हणजे माउथच्या सभोवताली गोल्ड रिंग नर्व रिंग म्हणून काम करतं, आणि नर्व रिंग मधनं हे एक एक नर्व्स बाहेर पडतात जे प्रत्येक आर्मला जातात. Sexes are separate. Reproduction is sexual. Fertilization is usually external, outside the body. Now, development is indirect and free swimming larva. Larva free swimming असतो. They show high power of regeneration. त्यांच्यामध्ये power of regeneration high असते. बघा, हे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. ॲस्टेरियस आहे, देन एंटीडेन आहे, त्याच्यानंतर कुकुरमिया आहे, त्याच्यानंतर ऑप्थ्रिपेस आहे, म्हणजे हा ब्रिटल स्टार आहे. हे दोन्ही ब्रिटल स्टार आहेत. त्यानंतर सी अर्चिन आहे. ओके. त्याची वेगवेगळी नावं आहेत बघा. त्याला स्टारफिश म्हणतात, त्याला सी कुकुंबर म्हणतात. त्याच्यानंतर ब्रिटल स्टार आहे, दोन्ही ब्रिटल स्टारचे एक्झाम्पल आहे. त्यात ही सी लिली आहे. ओके. याला अँटीडॉन म्हणतात, दॅट इज सी लिली. सो हे सगळे मॉल्युस्क आहेत. आणि मॉल्युस्कची आता आपण बघणारी वॉटर वॉस्क्युलर सिस्टीम बघणार. बघा, वॉटर सिस्टीम म्हणजे कुठे, तर हे जे आहे हे मेट्रापोर आहे, म्हणजे इकडनं पाणी आत जातं.
ओके. आता कसं जातं लक्षात घ्या. हा पार्ट आहे ना, हा पार्ट त्याचा डॉर्सल साइडचा आहे. बघा इकडनं आत जाणार पाणी. बघा द स्टारफिश वॉटर वॉस्क्युलर सिस्टीम प्रोव्हाइड विथ वॉटर प्रेशर. ऍक्च्युली कसं असतं, पाणी इकडनं आत जातं. ओके. आणि ते सगळं जातं कुठे, अॅनिमलच्या ट्यूब फिट मध्ये जातं. हे सगळं ट्यूब फिट मध्ये जातं. फ्रॉम दी मेट्रापोड वॉटर मूव्ह इन टू दी रिंग कॅनल. इकडनं पहिले ह्याच्यामध्ये जाणार, या गोल कॅनल मध्ये जाणार. गोल कॅनल मधनं प्रत्येक आर्म मध्ये जातं. देन इन टू रेज अराउंड दी रेडियल कॅनल्स. जे काय रेडियल कॅनल्स आहे सगळ्या रेडियल कॅनल मध्ये जातात. आणि फायनली टू दी ट्यूब फिट. ट्यूब फिट मध्ये गेलं की ते कॅनल्स लाईक, आता ट्यूब फिट झाले ना की हे फुगतात. आणि फुगल्यामुळे त्यांचं काम सगळ्या गोष्टीसाठी होतं. लोकोमोशन साठी पण होतं. ओके. म्हणजे थोडक्यात वॉटर पाईपचं काम करतात. नेटवर्क ऑफ वॉटर पाईप. आणि ह्याच्यानंतर हे छोटे छोटे याला अटॅचमेंट्स आहेत. बरोबर ना. हे अटॅचमेंट काय करतात तर म्हणजे थोड्या टर्जिड होतात. ते आर्म होतात ते सगळे टर्जिड होतात. आणि टर्जिड झाल्यामुळे तो अॅनिमल चालायला लागतो. म्हणजे लोकोमोशन होतं. फूड पण इकडनंच आत जातं. बरोबर. सगळ्या गोष्टी ह्या सिस्टीम मधनं होतात. म्हणून त्याला वॉटर वॉस्क्युलर सिस्टीम मध्ये असं म्हणतात. इकडनं पाणी आत जातं. पाणी आत जाऊन हा जो काय माउथ आहे, बरोबर ना, ज्याला आपण हे म्हणतो काय, ही जी रिंग आहे ह्या रिंग कडे जातं. तिकडनं ते सगळे रेज आहेत म्हणजे रेडियल जे आर्म आहेत त्यांचे, त्या रेडियल कॅनल मध्ये जातात. आणि फायनली ते सगळे ट्यूब फिट मध्ये जातात. हे जे दिसतात सगळे छोटे ट्यूब फिट आहेत तिकडे जातात. ओके. तर ह्या सगळ्याला वॉटर वॉस्क्युलर सिस्टीम असं म्हणतात. हे तुम्हाला एक्झामला नाहीये, फक्त वॉटर वॉस्क्युलर सिस्टीम हा शब्द आहे. पण ते काय आहे हे कळण्यासाठी मी तुम्हाला हा डायग्राम टाकला. सो आपण हे मॉल्युस्काचं कॅरेक्टर्स बघितलं. त्याच्यानंतर शेवटचा जो फायलम येतो ना, दॅट इज कॉल्ड एज इकॅनोडर्माटा. आता इकॅनो म्हणजे इकॅनोडर्माटा नाही, हेमिकॉर्डेटा. हेमिकॉर्डेटा हा कनेक्टिंग लिंक आहे. कनेक्टिंग लिंक ऑफ व्हॉट? कनेक्टिंग लिंक ऑफ कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट. कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेटची कनेक्टिंग लिंक आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये ना दोघांचे कॅरेक्टर्स मिळणार. म्हणजे कॅरेक्टर्स कॉर्डेट नॉन कॉर्डेटचे पण मिळतात आणि कॉर्डेटचे पण मिळतात. आणि ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ते बेलॅनोग्लॉसिस. बेलॅनोग्लॉसिसचं एक्झाम्पल आहे. हेमी याचा अर्थ हेमी कॉर्डेटा, असं कॉर्डेटाचा अर्थ रॉड. बरोबर ना. हेमी म्हणजे सेमी किंवा छोट, तर त्याचं नाव आहे हेमी कॉर्डेटा. आता बघ कॅरेक्टर वगैरे हाफ म्हणूयात आपण. हेमी म्हणजे हाफ. नाउ अर्लियर दिस फायलम वॉज कन्सिडर्ड एज अ सब फायलम ऑफ कॉर्डेट्स. कॉर्डेटचा सब फायलम मानला जायचा. पण त्याला बक्कल डायव्हॅटिक्युलम म्हणजे बक्कडला एक काय म्हणूया त्याला आपण, रुडिमेंटरी स्ट्रक्चर होतं. बरोबर ना. त्याचं ते बॉडी जी डिवाइड होते ते हेड, कॉलर आणि प्रोबॉसिस, असं ते प्रोबॉसिस, हेड आणि कॉलर अशामध्ये डिवाइड होतं. तर जिकडे कॉलर होते ना, त्या कॉलरला रिजनला ज्याला स्टोमोकॉर्ड असं पण म्हणायचं. सो इट्स अ कॉर्ड लाईक स्ट्रक्चर. ते डायव्हॅटिक्युलम असल्यामुळे त्या वेळेला किंवा कॉर्ड लाईक स्ट्रक्चर असल्यामुळे त्याला कॉर्डेट मध्ये टाकलं जायचं. दॅट स्ट्रक्चर सिमिलर टू नोटोकॉर्ड. हे स्टेमिकॉर्ड जे होतं, स्टोमोकॉर्ड जे होतं, हे नोटोकॉर्ड साठी असल्यामुळे कॉलर रिजन मध्ये होतं त्याच्या. स्टोमोकॉर्ड मध्ये असल्यामुळे त्या अॅनिमल्सला कॉर्डेटामध्ये टाकायचे. कॉर्डेटाचा सब फायलम म्हणून त्याच्यात टाकायचे, कारण नोटोकॉर्ड सारखी होती. पण नंतर मात्र ते कळलं की हे नोटोकॉर्ड सारखं आहे, पण ते नोटोकॉर्ड नाहीये. सो बट नाउ इट इज रिप्लेस एज ए सेपरेट फायला दॅट इज कॉल्ड एज नॉन कॉर्डेट्स. दीज आर एक्सक्लुसिव्हली मरीन अॅनिमल्स, युजली लिव्हिंग ऍट द बॉटम ऑफ द सी इन द बरोज. म्हणजे एकदम समुद्राच्या खाली तळाकडे राहतात, बॉटमकडे. मोस्ट ऑफ दीज आर फ्री लिव्हिंग, बट द अॅनिमल लाईक रॅबिडोप्लुरा आर सेडेंटरी. हा असा एक्सेप्शनल केस आहे की जो हे सगळे फ्री लिव्हिंग आहेत. ओके. पण हा असा एनिमल्स आहे की जो सबस्ट्रॅटमला चिपटून राहतो. हे नाव लक्षात ठेवायचं. दिस फायलम कन्सिस्ट ऑफ ए स्मॉल ग्रुप ऑफ वर्म लाईक मरीन अॅनिमल्स विथ ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये ऑर्गन सिस्टीम पण आहे. त्यामुळे आता हे कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेटचे कॅरेक्टर हळूहळू दाखवणार आहेत. दे आर बायलॅटरली सिमेट्रिकल, ट्रिप्लोब्लास्टिक अँड सिलोमेट अॅनिमल्स. बॉडी सॉफ्ट. बघा हे 3 पार्ट आहेत, प्रोबॉसिस, कोलर आणि ट्रंक. म्हणजे प्रोबॉसिस म्हणजे थोडक्यात आपल्याला हेर म्हणूया. मधला पार्ट आहे तो कॉलर आणि शेवटचा पार्ट तो ट्रंक म्हणजे मधला पार्ट म्हणूया आपण त्याला. ही कॉलर म्हणजे त्याची नेक असा त्याचा अर्थ आहे. पण एक्झॅक्टली बॉडी अशी डिवाइड होत नाही हेड ट्रंक आणि नेक आणि कॉलर मध्ये. त्यामुळे हा म्हणायला इन्व्हर्टिब्रेट आहे, सॉरी म्हणायला कॉर्डेट आहे आणि नॉन कॉर्डेट पण आहे. सो बॉडी सॉफ्ट, वर्मिफॉर्म, अनसेगमेंटेड and divided into 3 parts. Anterior part is called as proboscis. या पार्टला proboscis म्हणतात. Middle part is called as collar आणि खालचा जो पार्ट आहे त्याला ट्रंक असं म्हणतात. लास्ट पार्ट इज कॉल्ड एज ट्रंक. द बॉडी इज सिलेंड्रिकल and composed of a circulatory system
इज ऑफ ओपन टाईप. याच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम ओपन टाईपची आहे, त्यामुळे आपण ह्याला इन्व्हर्टिब्रेट म्हणतोय. ओके. नाव द रेस्पिरेशन टेक्स प्लेस थ्रू गिल्स. त्यांच्यामध्ये रेस्पिरेशन गिल्स मधनं होतं. द एक्सक्रिटरी ऑर्गन इज प्रोबॉसिस ग्लँड. Excretion takes place by means of, here gland is there which is called proboscis gland, and या proboscis gland मुळे excretion होतं. Sexes are separate, fertilization is external, development is direct. Example is belanoglossus. So belanoglossus चे example आहे, हे बेस्ट एक्झाम्पल आहे. आणि दुसरं salacoglossio हे दुसरं एक्झाम्पल आहे. सो पण बेसिकली हे एक्झाम्पल कन्सिडर करतात, दॅट इज कॉल्ड एज belanoglossus. दोनच एक्झाम्पल आहे. अँड दिस इज अ लिंक बिटवीन or consider as a connecting link between chordate आणि नॉन chordate. त्याला पहिले सब फायलम मध्ये का टाकायचे, कारण हा नोटोकॉर्ड, त्याला नोटोकॉर्ड असल्यासारखा एक पार्ट आहे, पण तो नोटोकॉर्ड नाहीये, म्हणून त्याला इंटरमिडिएट टाकलाय की ना, म्हणून त्याला नॉन कॉर्डेट मध्ये टाकलाय. पण तो कनेक्टिंग लिंक आहे, कारण ह्याच्या पुढे नोटोकॉर्ड डेव्हलप झाली आहे, म्हणून ती कनेक्टिंग लिंक म्हटली जायची. पूर्वी त्याला कॉर्डेटचा सब फायलम टाकला जायचा, पण सब फायलम मध्ये का टाकलं जायचं, कारण नोटोकॉर्ड असल्यासारखी होती ती, पण नोटोकॉर्ड नव्हती एक्झॅक्टली, म्हणून त्याला नंतर मग चेंज करून ह्याच्यामध्ये काय नॉन कॉर्डेट मध्ये टाकलं. पण पुढे त्याची डेव्हलपमेंट ह्याच्यासाठी, ही जी काय स्टोमोकॉर्ड आहे, या स्टोमोकॉर्डची पुढे डेव्हलपमेंट नोटोकॉर्ड मध्ये झाल्यासारखी आहे, आणि म्हणून ती कनेक्टिंग लिंक आहे, कारण ही इव्होल्युशनरी चेंजेस आहे. त्यामुळे त्याला मग नंतर, म्हणून आपण त्याला इट्स अ कनेक्टिंग लिंक बिटवीन कॉर्डेट अँड नॉन कॉर्डेट असं म्हणतो. सो इथपर्यंत आपण सगळं बघितलं ना, तो इन्व्हर्टिब्रेट बघितले, सॉरी नॉन कॉर्डेट बघितले. त्याच्यामध्ये आपण पहिला फायलम पाहिला, फायलम पॉरिफेरा. त्याच्यानंतर बघितला फायलम सिलेंड्रेटा म्हणजे टिनोफोरा. मग निडारिया बघितला. त्याच्यानंतर प्लॅटी एलिमेंट्स बघितला. मग ऍस्कर एलिमेंट्स बघितला. त्याच्यानंतर आर्थ्रोपोडा बघितला, ऍनालिडा बघितला, मग आर्थ्रोपोडा, मग मॉलुस्का, त्याच्यानंतर इकॅनोडर्माटा, आणि शेवटचा बेलानोग्लॉसिस म्हणजे थोडक्यात हे काय हेमिकॉर्डेटा. सो इथपर्यंत आपण सगळे इन्व्हर्टिब्रेट बघितले. आता ह्याच्या पुढचा जो पार्ट बघणार तो आपण तो कॉर्डेटचा बघणार आहोत. सो कॉर्डेट मध्ये जे पिक्युलर कॅरेक्टर तुम्हाला मी सांगितलेले ते आता आपण पहिले बघणार. पण बेसिक कॅरेक्टर असे होते. हार्ट इज सिच्युएटेड ऑन द वेंट्रल साइड, vertebral column or notochord present on the dorsal side, and presence of dorsal spinal cord. ओके. सो हे त्यातले बेसिक कॅरेक्टर होते. आता ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही कॅरेक्टर्स आपण कॉर्डेट्सचे बघणार आहोत. ते कोणकोणते आहेत ते बघणार आहोत. आता ऍक्च्युअली मी तुम्हाला असं सांगितलेलं की वर्टिबल कॉलम हे म्हणजे पूर्वी ते नोटोकॉर्ड असतात. काही कॉर्डेट्स मध्ये नोटोकॉर्ड इज पर्सिस्टंट थ्रू आउट लाईफ, तर काही कॉर्डेट मध्ये नोटोकॉर्ड इज रिप्लेस बाय वर्टिबल कॉलम. तर ज्याच्यामध्ये नोटोकॉर्ड हे फक्त एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये असून रिप्लेस झाल्यानंतर ते वर्टिबल कॉलम मध्ये होतात, त्या सगळ्यांना वर्टिब्रेटामध्ये टाकलंय. ओके. सो पण सगळ्यांमध्ये नोटोकॉर्ड असणार. काही अॅनिमल मध्ये नोटोकॉर्ड हे एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये असते, आणि एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये असते आणि ती थ्रू आउट तशीच राहते, पर्सिस्टंट राहते पूर्ण त्याच्या लाईफ मध्ये. तर काही अॅनिमल मध्ये ही नोटोकॉर्ड फक्त एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये असते आणि त्याचं कन्व्हर्जन नंतर वर्टिबल कॉलम मध्ये होतं. सो हे एक महत्वाचं आपण कॅरेक्टर बघितलं. सो बेसिकली फायलम कॉर्डेटा आहे. हा फायलम कॉर्डेटा तीन पार्ट मध्ये डिवाइड होतो. सो फायलम कॉर्डेटा इज डिवाइडेड इंटू 3 सब फायलम. सब फायलम युरोकॉर्डेटा, सब फायलम सिफॅलोकॉर्डेटा, आणि सब फायलम वर्टिब्रेटा. युरो म्हणजे शेपटी, बरोबर ना. नोटोकॉर्ड जी काय आहे ती शेपटीच्या भागात असते. सिफॅलो ह्याचा अर्थ ब्रेन म्हणजे पुढचा भाग, हेड रिजन. सिफॅलो म्हणजे हेड रिजन, आणि वर्टिब्रा म्हणजे वर्टिबल कॉलम. सो फायलम कॉर्डेटा इज डिवाइडेड इंटू 3 फायलम, सब फायलम. सब फायलम युरोकॉर्डेटा, सब फायलम सिफॅलोकॉर्डेटा, आणि सब फायलम वर्टिब्रेटा. आता यातला सब फायलम वर्टिब्रेटा आहे. सब फायलम वर्टिब्रेटा इज अगेन डिवाइडेड इंटू 2 डिव्हिजन. अज्ञाथा, अ म्हणजे नॉट, ज्ञाता म्हणजे जॉज, माउथ नाहीये, आणि ज्ञातोस्टोमाटा म्हणजे ज्ञातो म्हणजे राऊंड, स्टोमाटा म्हणजे तोंड. सो डिव्हिजन अज्ञाता अँड डिव्हिजन ज्ञातोस्टोमाटा. मग अज्ञातामध्ये आला सायक्लोस्टोमाटा, म्हणजे माउथ आहे पण ते कसं आहे, जॉ नाहीये. सायक्लो म्हणजे गोल आहे, गोल माउथ आहे, तोंड आहे त्यांचं. तर ज्ञातोस्टोमाटा मध्ये जॉज आहेत. ओके. आणि त्याच्यामध्ये 2 पार्ट येतात. सुपर क्लास येतो, सुपर क्लास पायसिस आणि सुपर क्लास टेट्रापोडा.
आता सुपर क्लास स्पायसिस मध्ये येतात सगळे फिश, ऑल फिश सगळे पायसिस मध्ये येतात, दॅट इज क्लास स्पायसिस. आणि दुसरा येतो तो क्लास टेट्रापोडा. टेट्रा म्हणजे 4, पोडा म्हणजे लेग, 4 पाय असलेले प्राणी सगळे. ह्याच्यात ह्याला पायच नाही आहेत म्हणून हा पाय सुपर क्लास स्पायसिस. सुपर क्लास 2 येतात, सुपर क्लास स्पायसिस आणि सुपर क्लास टेट्रापोडा. टेट्रापोडा मध्ये कोण येतं माहितीये का? टेट्रापोडा मध्ये येतं अँफिबियन्स पासून. अँफिबियन्स, रेप्टाइल्स हे क्लास आले, क्लास अँफिबिया, क्लास रेप्टिलिया, क्लास एव्स अँड क्लास मॅमल्स. तर सुपर क्लास स्पायसिस इज अगेन डिवाइड इंटू 2 क्लास, क्लास कॉन्ड्रिओथाइस अँड क्लास ऑस्टिओथाइस. आता हे कॉन्ड्रिओथाइस आणि ऑस्टिओथाइस कशावर नाही, त्यांच्यामध्ये असलेल्या स्केलेटनवर. म्हणजे एंडोस्केलेटन जे आहे बघा, ह्या सगळ्या अॅनिमल मध्ये एक्झोस्केलेटन आणि एंडोस्केलेटन असतं. म्हणजे अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर आपण हे घेऊया, कोण बर्ड्स घेऊया. बर्ड्स मधले एक्झोस्केलेटन आहे ते एक्झोस्केलेटन इन द फॉर्म ऑफ फिदर्स आहे, आणि एंडोस्केलेटन आहे एंडोस्केलेटन इन द फॉर्म ऑफ बोन्स आहे. तसं ह्या अॅनिमल्स मध्ये, पायसिस मध्ये एक्झोस्केलेटन स्केल्स मध्ये असतं, आणि एंडोस्केलेटन आहे ते आयदर इट इज मेड अप ऑफ कार्टिलेज और आयदर इट इज मेड अप ऑफ बोन्स. आता कार्टिलेज आणि बोन्स मध्ये फरक काय तुम्हाला माहितीये का? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कार्टिलेज अँड बोन्स? यू नो व्हॉट इज कार्टिलेज अँड व्हॉट इज बोन? और गिव्ह मी वन एक्झाम्पल जे आपल्या बॉडीमध्ये कार्टिलेज आणि बोन असलेले. यू नो व्हॉट इज कार्टिलेज अँड बोन? व्हेरी गुड. फ्लेक्झिबल, कोण फ्लेक्झिबल? राईट, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस चिन्मय, व्हेरी नाईस, गुड 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 गुड. सो कार्टिलेज याचा अर्थ काय माहितीये का? इलॅस्टिक बोन. आपण सॉफ्ट बोन म्हणूया, कानाचा किंवा नाकाचे बोन्स आहेत हे कसे माहितीये का? फ्लेक्झिबल आहेत, आपण कसेही वळवू शकतो, कसेही त्याला पिळू शकतो. पण हाताचा बोन आहे ना, तो आपण मोडू, तो वाकवू शकत नाही. सो दॅट इज बोनी. तसं या पायसिस मध्ये कॉन्ड्रिओथाइस आणि ऑस्टिओथाइस आहे. म्हणजे ज्या अॅनिमल्सचा एंडोस्केलेटन हा काय म्हणतात ते कार्टिलेजने बनलाय ते सगळे कॉन्ड्रिओथाइस मध्ये येतात, आणि ज्या अॅनिमलचा एंडोस्केलेटन बोनी आहे त्याला सगळ्यांना ऑस्टिओथाइस म्हणतात. सो हे क्लास आले कॉन्ड्रिओथाइस, ऑस्टिओथाइस. टेट्रापोडामध्ये 4 आले. कोणते? टेट्रापोडामध्ये आले कोणते? तर अँफिबिया, रेप्टिलिया, एव्स अँड मॅमल्स. आता आपल्याला प्रत्येकाचं एक्झाम्पल आणि कॅरेक्टर्स बघायचे. बघा, परत सांगतो, फायलम कॉर्डेटा, बेसिक कॉर्डेटाचे ते आपण कॅरेक्टर्स बघितले, बरोबर ना? कोणते कोणते? तर heart is situated on the ventral side, presence of vertebral column, and spinal cord or nerve cord present on the dorsal side. Now phylum Chordata is broadly classified into 3 subphylum. Subphylum Urochordata, subphylum Uro म्हणजे शेपटी, cephalo म्हणजे हेड. ओके, सबफायलम युरोकॉर्डेटा, सबफायलम सिफॅलोकॉर्डेटा आणि सबफायलम वर्टिब्रेटा. मग सबफायलम वर्टिब्रेटा मध्ये परत 2 डिव्हिजन आल्या. अज्ञाता, अ म्हणजे नाही, ओके, अँड ज्ञातोस्टोमाटा. अज्ञाता म्हणजे माउथ सर्क्युलर असतं, ओके. सो क्लास सायक्लो, सायक्लो म्हणजे गोल, सायक्लोस्टोमाटा, स्टोमाटा म्हणजे तोंड, माउथ. सो राउंड माउथ इज कॉल्ड सायक्लोस्टोमाटा. ज्ञातोस्टोमाटा म्हणजे माउथ आहे पण म्हणजे त्याला जॉज आहे. सो दे आर डिवाइड टू सुपर क्लास पायसिस and super class tetrapoda. Super class Pisces again classify on the basis of their endoskeleton. If the endoskeleton is cartilage, it is called class chondriothys. If it is bony, class osteothys. Tetrapoda means, tetra means 4, poda means leg. So class, they are divided into class amphibia, class reptilia, class aves and class mammalia. तर आपण हे सगळे फायलम कॉर्डेटा बघणार आहोत, प्रत्येक काय म्हणूया सब फायलम आणि त्याचे अॅनिमल्स. बर, इथपर्यंत काय कोणाला गोंधळ आहे? इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे? पुढे आता आपण वेगळे क्लास बघणार आहोत, म्हणजे कॉर्डेट्स बघणार आहोत. इथपर्यंत कोणाला काय डाऊट असेल तर विचारा, पुढे जाऊया आपण. ओके, ठीक आहे, पुढे जाऊया आपण. कोणालाच नाहीये ना? एकता, चिन्मयी, विक्रांत, निधी, हिमांशी, ओके. बघा, आता आपण प्रत्येक क्लास बघूया.
हा पहिला आपण बघणार आहोत सबफायलम युरोकॉर्डेट्स. बघा आता आपण सुरुवात करूया याची. फायलम कॉर्डेटा, पहिले बेसिक प्लेन बघूया. बघा एनिमल बिलॉंगिंग टू फायलम कॉर्डेट्स आर फंडामेंटली कॅरेक्टराइज्ड बाय काय काय कॅरेक्टर बघा. प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड, कार्टिलेजिनस नोटोकॉर्ड ऍटलिस्ट इन अर्ली एम्ब्रियोनिक लाईफ. काही मध्ये प्रत्येकाच्या मध्ये अर्ली एम्ब्रियोनिक लाईफ मध्ये नोटोकॉर्ड असतेच. डॉर्सल हॉलो नर्व कॉर्ड, पेयर्ड फॅरेंजियल गिल स्लिट्स इन द फॅरेंजियल रिजन, डायग्राम मध्ये लक्षात येईल. त्याच्यानंतर दे आर बायलॅटरली सिमेट्रिकल, ट्रिप्लोब्लास्टिक, सिलोमेट विथ ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. They possesses a post-anal tail and a closed circulatory system. ओके सी इकडे आपण बघूया. हा बेसिक पॅटर्न आहे कॉर्डेटचा, बरोबर ना. बघा कुठलाही अॅनिमल घ्या कॉर्डेट्स, त्याला पोस्ट अॅनल टेल असणार. पोस्ट म्हणजे माग शेपटी. आपल्यामध्ये पण शेपटी आहे, पण त्याचं कन्व्हर्जन शेवटच्या टेलबोन मध्ये झालंय. सो सगळ्या अॅनिमल्सला त्याला पोस्ट अॅनल टेल असं म्हणतात. सो दिस इज पोस्ट अॅनल टेल. वरचा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज नर्व कॉर्ड. दिस इज नर्व कॉर्ड. नर्व कॉर्डच्या खाली आहे. नर्व कॉर्ड म्हणजे ब्रेन कडनं निघणारे. दिस इज नोटोकॉर्ड, याचं कन्व्हर्जन तर वर्टिबल कॉलम मध्ये होतं. त्याच्यानंतर दीज आर दी फॅरेंजियल गिलस्लेट्स. सगळ्या अॅनिमल्सला गिलस्लेट्स असतात. ते जशी एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट होत जाते तसं त्याचं कन्व्हर्जन नंतर मग लंग्स मध्ये वगैरे होत जातं. इवन दो सगळ्या एम्ब्रियोनिक सगळ्या काय म्हणतात त्याला कॉर्डेट्स मध्ये एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये गिल्स असतात. So presence of pharyngeal gill slit, the presence of nerve cord, notochord and post-anal tail. This is the basic pattern. Okay, एवढं हे कॉर्डेट्स मध्ये तुम्हाला मिळणार, बरोबर आहे. आता हाच अजून एक डायग्राम तुम्ही बघितला तर इकडे कम्पेअर केलेला डायग्राम मिळेल. द कम्पॅरिझन बिटवीन काय ते कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स. आपण पहिले कॉर्डेट्स कडे येऊया. बघा कॉर्डेट्स मध्ये बघा इथं काय आहे, वरचा पार्ट आहे नोटोकॉर्ड, बरोबर ना. नोटोकॉर्डच्या खाली नंतर नर्वकॉर्ड आहे. सो नोटोकॉर्ड, बरोबर आहे. दिस इज नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड म्हणजे वर्टिबल कॉलम पुढे रिप्लेस होणार. त्याच्यावर नर्वकॉर्ड आहे. नोटोकॉर्ड मग एनक्लोज होते आणि नर्वकॉर्डला आत घेते. त्याच्यानंतर प्रेझेन्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम विच इज कम्प्लीट. माउथ अँड ॲनस प्रेझेंट ॲट अपोजिट एंड. नाउ प्रेझेन्स ऑफ फॅरेंजियल गिल स्लिट्स, गिल्स असतात फॉर द रेस्पिरेशन. नाउ दिस इज द डॉर्सल साइड अँड दिस इज द वेंट्रल साइड. सो वेंट्रल साइड हार्ट इज प्रेझेंट, बरोबर ना. ही डॉर्सल साइड आहे. नाउ पोस्ट अॅनल टेल इज द पिक्युलर कॅरेक्टर. सो हे कॉर्डेटचे महत्वाचे कॅरेक्टर्स आहेत. कोणकोणते? प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड, ओके, देन प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड at any stage of life, clear. Then presence of nerve cord on the dorsal side, presence of post-anal tail, heart is situated on the ventral side, then presence of gill slits for respiration, okay, or pharyngeal gill slit, and digestive system is complete. The digestive tube is present and complete digestive system, that mouth and anus is present opposite end. बरोबर ह्याच्या वर येऊया बघा. बरोबर ह्याच्या उलट असणार आहे. आपण तुम्हाला सांगितलेलं कॉर्डेट्स मध्ये नर्वकॉर्ड जी आहे, बरोबर, नर्वकॉर्ड जी आहे ही नर्वकॉर्ड कुठल्या साईडला? डॉर्सल साईडला आहे. तर नॉन कॉर्डेट मध्ये तुम्ही बघितलं असेल तर नर्वकॉर्ड ही खालच्या बाजूला आली, इकडे इकडे असते. दिस इज नर्वकॉर्ड, ओके. इकडे नर्वकॉर्ड असते. ही ही नर्वकॉर्ड आहे. दिस इज गँग्लियोनेटिक टाइप ऑफ नर्वस सिस्टीम. ही नर्वकॉर्ड आहे. इथे ही वेंट्रल साइड आहे. ही अॅनिमलची डॉर्सल साइड. दिस इज डॉर्सल साइड, दिस इज वेंट्रल साइड. सो नॉन कॉर्डेट मध्ये वेंट्रल साइडला काय नर्वकॉर्ड आहे आणि डॉर्सल साइडला इफ प्रेझेंट हार्ट असेल, बरोबर ना. इकडे हार्ट असतं किंवा पल्सेटाईल डॉर्सल ब्लड वेसल, म्हणजे थोडक्यात हार्ट. कळतंय? सगळ्याच अॅनिमल मध्ये हार्ट नाहीये, काही अॅनिमल मध्ये हार्ट आहे. सो इफ हार्ट इज प्रेझेंट इट इज सिच्युएटेड ऑन दी डॉर्सल साइड. सो दिस इज द डॉर्सल साइड. अॅनिमलची डॉर्सल बाजू झाली, ही अॅनिमलची वेंट्रल बाजू झाली. सो वेंट्रल साइडला नर्वकॉर्ड आहे जी आपल्यामध्ये म्हणजे कॉर्डेट मध्ये कुठे आहे? डॉर्सल साइडला आहे. तर इन्व्हर्टिब्रेट मध्ये म्हणजे सॉरी इन्व्हर्टिब्रेट नाही, चुकून इन्व्हर्टिब्रेट बोलतो. नॉन कॉर्डेट मध्ये ती कुठे आहे? तर ती वेंट्रल साइडला आहे. त्यानंतर कॉर्डेट मध्ये हार्ट कुठल्या साइडला आहे? तर वेंट्रल साइडला आहे. तर नॉन कॉर्डेट मध्ये हार्ट हे डॉर्सल साइडला आहे. हा वरचा सगळा दिसतोय तो एक्झोस्केलेटन आहे, म्हणजे सेगमेंट्स वगैरे असं म्हणूया आपण त्याला, बरोबर. ॲनस आहे एका बाजूला आणि माउथ आहे, हे ठीक आहे. सो हा डिस्टिंग्विशिंग आहे बिटवीन द कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स. हे पक्क लक्षात ठेवायचं हा, त्याची पोझिशन. सो
आता आपण जर कंपॅरिझन बघितलं नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट मधलं, हा तुम्हाला परीक्षेला पण डिस्टिंग्विश बिटवीन कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट येतो. सो बघा, नोटोकॉर्ड प्रेझेंट, नोटोकॉर्ड ऍबसेंट. Central nervous system is dorsal, hollow and single. Now what central nervous system include? You know what central nervous system include? Central nervous system म्हणजे काय? काय येतं central nervous system मध्ये? ओके, अजून कोण सांगेल उत्तर मला? बरं, अजून कोण उत्तर